तिकडे मनसेच्या महायुतीतल्या समावेशाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले। मतविभागणी टळणार असेल तर याबाबत निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले। तर एकनाथ शिंदेंमुळे विधानसभेत मनसेसोबत युती तुटली या चर्चेत तथ्य नाही। मनसेने देखील तशी भूमिका मांडली नाही। तशी भूमिका मांडली तर शिवसेना देखील आपली भूमिका मांडेल असं शंभूराज देसाई म्हणाले। समविचारी पक्ष जर एकत्र येणार असतील आणि त्याच्यामुळे जर मतविभागणी समविचारी पक्षांची टळणार असेल तर आमच्या संदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहे। त्यामुळे शिवसेनेची भूमिका माननीय शिंदे साहेब स्पष्ट करतील आणि महायुतीमध्ये नवीन पक्ष मित्रपक्ष समाविष्ट करायचा का याचा निर्णय माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा हे महाराष्ट्रामध्ये एकत्र बसून घेतील। ना मनसेच्या पक्षप्रमुखांकडनं, ना मनसेच्या प्रवक्त्यांच्याकडनं, ना मनसेच्या नेत्यांच्याकडनं असं कुठेही अधिकृत वक्तव्य अजूनही आलेलं नाही की महायुतीमध्ये आम्ही येणार होतो आणि शिवसेनेचे मुख्य नेते, शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या भूमिकेमुळे आलो नाही असं त्यांच्याकडनं अधिकृत कुठेही वक्तव्य आलेलं आम्ही तरी ऐकलेलं नाही। जेव्हा मनसेचं याच्या बाबतीतलं अधिकृत वक्तव्य बाहेर येईल तेव्हा आम्ही शिवसेना म्हणून आमची भूमिका अधिकृतपणाने स्पष्ट करू।